सॉरी हिलाओ मत यार, आराम से करो। अरे दादा इतना आगे कहाँ जा रहे हो? हमारा चूल खराब कर दे। उठना मत बैठ जाओ। साइड हटो, सब लोग साइड हटो, कोई बीच में नहीं आना। सब आगे चलो अंदर चलो लेट्स गो प्लीज। चलो पूरी चला। मिस्टर नवाजुद्दीन सिद्दीकी प्लीज टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. I'd also like to take this opportunity to invite the very beautiful, the very talented Amrita Rao, ladies and gentlemen. Please, a big round of applause. Also inviting on stage Shiva Sena Supremo Shri Uddhav Thackeray ji. Sir, उद्धव जी, अब जो गाना हम लॉन्च करने वाले हैं ये आपके लिए बहुत ही स्पेशल सॉन्ग रहा है, क्योंकि आप थे जब ये गाना रिकॉर्ड हो रहा था एंड बहुत ही स्पेशल मोमेंट्स थे आपके लिए. सर तुम्हाला काय बोलायचं आहे याच्यावर? दोन शब्द. सर्वांना जय महाराष्ट्र. मगासपासून तुम्हाला प्रतिसादाची जी एक अपेक्षा आहे तो असा चार भिंतीत नाही मिळणार. कारण बाळासाहेब हे व्यक्तिमत्व चार भिंतीतलं नव्हतं, ते मैदानातलं होतं. त्याच्यामुळे तो जर आवाज ऐकायचा असेल तर मैदानात आलं पाहिजे, मैदानात उतरलं पाहिजे. या गाण्याबद्दलच्या आठवणी सांगायच्या तर एखाद्या व्यक्तीबद्दल आपण असं म्हणतो की मोठी व्यक्ती असते आणि मग कोणाला तरी विचारलं जातं की तुमचं काय मत आहे त्यांच्याबद्दल. मग ती सांगते की लहानपणी मी जेव्हा पाहिलं होतं तेव्हाच ओळखलं होतं की हे मोठे झाल्यावरती काहीतरी होणार. बाळाचे पाय मी पाळण्यातच ओळखले होते. तसंच या गाण्यांबद्दल आहे. कारण या गाण्याबद्दल सुरुवातीला संजय तू आला होतास शिवसेना भवनमध्ये
त्यांनी चोरून ऐकवलं होतं गाणं मला मोबाईलवरती, कारण तेव्हा शब्द लिहिले गेले होते, त्याच्यावरती थोडीशी चाल रचली जात होती. आणि ते ऐकल्यानंतर मी संजयला म्हटले की संजय हे गाणं इतिहास घडवणार. आता मला उत्सुकता आहे की त्यावेळेला जे एक लहान बाळ मी बघितलं होतं ते आता मोठं झाल्यावरती त्यांनी किती तो आता कर्तृत्वाची शिखरं पार करेल त्याची मला एक उत्सुकता आहे. आणि स्टुडिओमध्ये जेव्हा मी गेलो होतो, रेकॉर्डिंग चाललं होतं, रोहन, त्याच्यानंतर आपले नताश, हे सगळेच माहिती एक भारवलेलं वातावरण होतं. थोडंसं म्हणजे मला नेहमी भान ठेवावं लागतं, नाहीतर मी सुद्धा सगळ्यांबरोबर तेव्हाही नाचलो असतो. कारण स्वतः गायक सुद्धा नताश, आप भी एन्जॉय कर रहे थे, आप गाना नहीं गा रहे थे, आप एन्जॉय कर रहे थे. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला सगळ्या गोष्टी एकत्र येतात, जी गोष्ट आपण करू इच्छित असतो ती नुसती शब्द नसतात, नुसती चाल नसते, नुसतं ते एक गायलेलं गाणं नसतं, ते सगळे एकत्रित जेव्हा होतं, सूर, ताल, लय, शब्द, तेव्हा त्यातनं पाहिजे असलेल्या भावना ह्या व्यक्त होतात. आणि मला असं वाटतं की त्या गाण्यामध्ये पुरेपूर झालेल्या आहेत. सर्वांप्रमाणे मी सुद्धा उत्सुक आहे ते गाणं ऐकायला. हम बहुत अभी उत्सुक हैं इस गाने के लॉन्च के लिए, लेकिन जस्ट हम एक सवाल आपसे करेंगे. नवाज भाई, बहुत बड़ा रोल है ये, मतलब जब हमने ट्रेलर देखा तो बोलते ना कि गूज़बम्स मोमेंट हो जाता है कि भाई ये आप हर किरदार को मतलब निगल जाते हैं, इतनी अच्छी तरह से आप कर लेते हैं रोल को. प्रेशर था इस रोल के पहले? जी हाँ, बहुत बड़ा प्रेशर था. और आई थिंक 1 महीने तक तो मैं अपने आप में ही नहीं था, ऐसा कि मैं बहुत ही नर्वसनेस बहुत थी कि मैं कैसे कर पाऊँ, इतनी बड़ी पर्सनैलिटी है और किस तरीके से होगा क्या होगा. बट जितनी भी मुश्किलें थी वो धीरे धीरे आसान होती चली गई, बिकॉज ऑफ माई डायरेक्टर, बिकॉज ऑफ माई प्रोड्यूसर, जो हमारे क्योंकि इतनी डिटेल थी उनके पास, संजय सर के पास, तो काफ़ी डिस्कशंस हुए. उसके बाद काफ़ी मैंने देखा उनको, इतना देखा मैंने कि शायद मैंने अपनी लाइफ में अपने आप को नहीं देखा होगा इतना. तो धीरे धीरे होता चला गया. कोशिश की है, लेट्स सी, देखते हैं क्या होगा. सर कोशिश मतलब आप बहुत ही अच्छे लग रहे हैं एंड फिल्म बहुत ही अच्छी लग रही है. सो आई थिंक एक बार जोर से तालियां होनी चाहिए हमारे नवाज भाई के लिए. अमिताभ, वेलकम बैक एंड वी आर सो एक्साइटेड टू सी यू ऑन द बिग स्क्रीन. बहुत अच्छा लग रहा है आपको इस फिल्म में देख के. आपका किरदार, आपका रोल जो है, ये मैं आपको सबसे ओरिजिनल क्वेश्चन नहीं पूछूंगा कि आपका रोल क्या है, आप क्या है. मैं बस इतना कहूँगा कि हाउ इज योर जर्नी बीन थ्रू दिस फिल्म, आपके लिए कैसे रही है इस फिल्म में आपका पूरा एक्सपिरियंस. शुअर ग्लेन, सगळ्यांना नमस्कार. मला आई एम वेरी फॉर्चुनेट एक्चुअली कि इस फिल्म के ज़रिए इतने बड़े शख्स, इतने इंस्पायरिंग पर्सनालिटी के साथ जुड़ने का मौका मिला. एक तरह से उनकी ज़िंदगी जीने का मौका मिला और ये बहुत रेयर अपॉर्चुनिटी था, क्योंकि पहली बार मैं एक ऐसे किरदार को निभा रही हूँ इस फिल्म में जो एक रियल लाइफ पर्सनालिटी पे है. कोई फिक्टिशियस रोल नहीं है और मैं कुछ समय के बाद पर्दे पर आ रही हूँ. तो सबसे बड़ा चैलेंज ये था कि लोगों को ये ना लगे कि अरे ये तो अमृता राव है. यही मेरे लिए एक चैलेंज था, क्योंकि मीना ताई जी जो है उनके बारे में कोई भी ना कोई वीडियो है ना कोई डॉक्यूमेंटेशन है, तो वो मेरे लिए एक बहुत बड़ा चैलेंज था. बट आई थिंक संजय राउत जी ने बहुत मदद की वहाँ पे, एंड द होल टीम वाज वेरी काइंड. दे गेव मी एज मच ऑफ रेफरेंस एज दे कुड. सो आई रियली होप आई बट वी आर वेरी हैप्पी कि यू नो आप इस किरदार में हैं एंड वी आर लुकिंग फॉरवर्ड टू सी यू ऑन स्क्रीन एंड द फिल्म. थैंक यू सो मच. थैंक यू. एंड विदाउट एनी फर्दर ड्यू, इट्स नाउ टाइम कि हम गाने को लॉन्च करें. प्लीज तालियों के साथ इस गाने को हम लॉन्च करेंगे. द सॉन्ग IRA. लेडीज एंड जेंटलमैन, प्लीज थोड़ी तालियां होनी चाहिए, एंथुसियाज्म होनी चाहिए, सीटियां होनी चाहिए. पहला गाना आज का हम यहाँ पर लॉन्च कर रहे हैं. सर हैव अ सीट प्लीज. थैंक यू. प्रकाश भाई, क्या फील में गाया है आपने, मतलब कंपलसरी है भाई, कंपलसरी है. मतलब इतनी, मतलब ऐसा लग रहा था कि लिटरली जैसे संजय सर ने कहा कि आप मतलब वहां पे, उद्धव जी ने कहा वो डांस, ऐसा लग रहा है कि आप डांस कर रहे हैं गाते वक्त. इट्स सो मच ऑफ पावर इन दिस सॉन्ग. देखो यार, मैं बहुत ही साधारण लड़का हूँ जो मलाड में पला बड़ा है. और मैंने बचपन में कभी आई थिंक ऐसी कोई चीज़ें सोचता नहीं है कि यू नो बाड़ा साहेब पे फिल्म बनेगी और उस फिल्म
में नवाजुद्दीन साहब जैसे मतलब फनकार होंगे, अमृता मैम जैसे होंगे, और संजय राउत साहब, उद्धव जी, इन लोग सबका सपोर्ट होगा, और उसमें मुझे गाने का मौका मिलेगा, ऐसा कोई सोचता कहाँ है यार। कम ऑन, दिस इज़ लाइक अनरियल। तो आई थिंक मैं ऊपर वाले का बहुत शुक्रगुजार हूँ, और मेरे माता पिता का आशीर्वाद है, और रोहन का प्यार है, तो सब कुछ बढ़िया है। तो फिर तो आपको you have to live it, man. You have to live the song. नवाज, brilliant job. I think जो आपने justice किया है गाने के साथ, शायद ही कोई कर। नवाज उधर है, नकाश इधर है। अरे sorry, यही confuse। नवाज भाई ये एन का ना बहुत confusing हो रहा है यहाँ पे आज। But thank you so much. It was absolutely awesome. रोहन, सवाल आपसे, जब आपको ये गाना मिलता है, जब आपको इतनी बड़ी फिल्म मिलती है to compose and to create music, first thoughts आपके दिमाग में जब आपको justice करना पड़ता है ऐसी फिल्म के लिए, तो क्या था? इसकी स्टोरी बहुत पहले से शुरू होती है। आई मीन लास्ट ईयर हम सब ने ठाकरे का टीज़र देखा था, तब 4-5 दिन के लिए और कोई डिस्कशन ही नहीं था। मैं तो पूरी म्यूज़िक इंडस्ट्री में बोलो या पूरी मूवी इंडस्ट्री में, तब मैं और रोहन बोलते थे ओ माय गॉड क्या टीज़र है। आई मीन हमको अगर इस फिल्म का कभी एक ड्रीम आहे, बिकॉज बाळासाहेब दैवत सारखे आहेत, तर कोणतंही गाणं नाही आहे, ती आरती आहे त्यांच्यासाठी। तर आम्ही जी काय गाणी बनवली आहेत ती त्यांची आरती म्हणू शकतो आपण। तर आणि मग ही अपॉर्च्युनिटी मिळाली थ्रू अदिती, थ्रू संजय सर, पूर्वशी, विदिता, उद्धवजी। तर आय मीन आमच्यासाठी इट वॉज ड्यू एक वर्शिप टू बाळासाहेब। आय मीन दिस इज व्हेरी स्मॉल, त्यांनी जे काय केलं आहे त्याच्यासाठी इट इज लाईक नथिंग म्हणू शकतो म्हणून। I think very beautifully put यार। त्यांचा प्लीज, I think that deserves a big round of applause. Very beautifully put. नगाश भाई, छोटा सा एक वर्जन हो जाए, if you don't mind. Absolutely. क्या ना लाइव में मजा ही कुछ और होता है, थोड़ा सा हो जाए। इसके लिए अलग माइक है क्या, ऐसा कुछ गाने के लिए? नहीं ना। हेलो। All right, guys, this is how we sound live. Without mixing. Mr. Ajit Andhare sir, can I please have you on stage? Dr. Srikanth Bhasi, other producers of the film, Mrs. Varsha Raut, Miss Purvashi Raut, Miss Vidita Raut, Business Head Marathi Entertainment of ICOM 18, Nikhil Sane, and music composers Rohan to please come on stage. Also, can I please have on stage Mr. Abdul Gupte? Sir, can I please have you on stage? And also, the man, the Jabra fan, can we please have Nagash Bhai on stage? Thank you. Lyricist, Mr. Manoj Yadav, sir, can we please have you on stage? Mandar sir, please to be on stage varti ya. Can I please have Mandar ji on stage? Now, the moment we've all been waiting for. Please, तालियां या moment जी. Let's welcome this moment with a big round of applause. जब हम unveil करने वाले हैं फिल्म की सीडी को. जिसका हम इंतजार कर रहे थे वो मोमेंट आ गया और इतना कम जोश यार। अरे
the entire team who has put together such an amazing music album. अरे फोटो ऑफ होणार नंतर थोडासा वेट करा फोटो ऑफ करणार When you are writing it, so how many days or how many months you have taken to complete this story? कुछ नहीं 15 दिन लगे मुझे Oh, I see. I would like that. सब पूरा कंस्ट्रक्ट कर देखिए मेरी पूरी जिंदगी उनके साथ गई है तो मुझे लगता है कि जो भी मैं उनसे लिया है मेरे पर उसने जो मुझे बनाया है बाला साहब ने तो मुझे लगता है ना कि मुझे ज़्यादा सोचना पड़ा ये लिखने के लिए. हॅलो सर संजय सर 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 एक मिनिट सर बरं बरं प्रश्न विचारण्याची संख्या एक सवाल यहाँ से आ रहा है. फैंटास्टिक म्यूजिक तो अमेजिंग. मैंने पहले नहीं सुना था उस वक्त पे जब पहला जो ट्रैक था वो जब हम लोग शूट कर रहे थे तब सुना था वो. आज प्रॉपर पूरी तरीके से सुना है मैंने तो इट्स अमेजिंग. संजय जी क्लबिंग वाला वो मैंने एक्सपेक्ट नहीं किया था एक्चुअली. वो बहुत ही मेरे लिए बम ऐसे आके आया. सुनने के बाद बहुत जोश आ गया. अभी जब बाहर जाके दिखाता हूँ. संजय जी इकडे इकडे सर तिकडे इकडे किती थिएटर्समध्ये पॅन इंडिया हा चित्रपट रिलीज होतोय? मगाशीच मला आमचे अजित अंधारे यांनी सांगितलं की या क्षणी आत्ता तरी आम्ही जवळजवळ 1200-1300 स्क्रीन्स मध्ये हा सिनेमा लागतोय. त्यानंतर श्रीकांत भसीजीने कहा है कि इंटरनॅशनली 400 to 500 इंटरनॅशनली. आणि मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे की ठाकरे सिनेमासाठी देशात आणि जगाच्या नकाशावर इतके स्क्रीन्सवरती हा आपण सिनेमा दाखवतो आणि अजून वाढणार आहेत. ही आजची सुरुवात आहे अजून वाढतील. सर नमस्कार. सर इकडे समोर सर विराज मुळे बोलतोय सर न्यूज 18 लोकमतमधनं. बोला. आपण वारंवार तुम्हाला प्रश्न विचारला जात होता पण आता जे अवधूत गुप्तेंचं जे गाणं लॉन्च झालं त्याच्यामध्ये आम्हाला जे 2 ठिकाणी बाळासाहेबांचा आवाज जो ऐकू येतोय तो त्यांचा जो ओरिजिनल आवाज होता तो आता ऐकू यायला लागलाय. तुम्ही दरवेळेस तो प्रश्न टाळताय पण सिनेमात जो मराठी सिनेमा आहे त्याच्यामध्ये आम्हाला जो लोकांना चेंज एक्सपेक्टेड होता चेतन शशीथल यांचा आवाजातला तो ऐकायला मिळणार आहे का? एक लक्षात घ्या की हे सिनेमाचा एक छोटासा भाग आहे. सिनेमाचं मराठी सिनेमाचं जे डबिंग होतं ते खरं म्हणजे आम्ही नवाज भाईंकडूनच करून घेत होतो आणि त्यांचं ते झालेलं सुद्धा आहे. जर हिंदीमध्ये आपण पाहिलं ते आपल्याला कळेल. याशिवाय इतर 3 लोकांकडून आम्ही ते डबिंग करून घेतो आहोत. 3 त्यातलं एक नक्कीच चेतन शशीतल आहे. सचिन खेडेकर आपण काही लोकांनी सांगितलं. अजून काही 2 प्रमुख लोक आहेत. त्यातलं आता फायनल सेन्सॉरला जाण्यापूर्वी आम्ही उद्या निर्णय घेतो आहे पण आपल्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या उद्या संध्याकाळपर्यंत दूर होतील. सर मी नंदकुमार पाटील. बोला. ऑलरेडी तुमचं एक काय बोलतात शिवसेनेचा प्रचार किंवा ऊर्जा वाढवणारं गाणं शिवसेना अस्तित्वात आहे. असं असताना आता जे इलेक्शन येणार आहे त्याच्यामध्ये हे गाणं जे नव्याने या गाण्याचा तुम्ही इलेक्शनशी संबंध जोडू नका. हा एक चित्रपट आहे ज्याला तुम्ही बायोपिक म्हणता. हा बाळासाहेबांचा चरित्रपट आहे आणि बाळासाहेब ठाकरे हे या देशातलं असं व्यक्तिमत्व होतं हे राजकारणापलीकडलं सुद्धा व्यक्तिमत्व होतं हे तुम्ही समजून घ्या. अर्थात बाळासाहेब आणि शिवसेना हे वेगळे नाहीत.
माझा प्रश्न आदित्यजींसाठी आहे. मनाली फ्रॉम न्यूज 18 लोकमत. आदित्यजी, सिनेमाचं ट्रेलर आलं, आज म्युझिक लॉन्च झालं, तर हे सगळे व्हिडिओ बघताना बाळासाहेब म्हणजे तुमच्यासाठी तुमचे आजा नक्कीच प्रत्येक क्षण आज डोळ्यासमोरून जात असतील, हे सगळं पाहताना गेले असतील. नक्कीच. आणि खरोखर मी नवाजींचं खरोखर अभिनंदन करतो, कारण जर आजा आणि मग बाळासाहेब असं जर बघितलं आपण, तर मला वाटत नाही देशात एवढा मोठा सुपरस्टार कुठचाही असू शकतो. म्हणजे नुसतं आजोबा म्हणून नाही, पण एक जरी फोटोग्राफर म्हणून बघितलं किंवा फिल्म मेकर म्हणून बघितलं आणि तुम्ही इथे त्यांचा जर फोटो किंवा जे आज एक स्टायलाइज वर्जन केलेलं आहे इथे, त्यांचं वागणं जसं असेल, त्यांचे डोळ्यातले भाव, त्यांचे केस, त्यांचं नाक, मला वाटत नाही एवढे परफेक्ट पर्सनॅलिटी कॅमेऱ्यावर कुठची असू शकते जेवढा ग्रेसनी ते चालायचे किंवा वागायचे. आणि मला वाटतं जवळजवळ नवाजींनी तेवढं आणलेलं आहे त्याच्यात. असं वाटत होतं अरे आज स्क्रीन आहे. तर खरोखर त्यांचं अभिनंदन करतो मी. आणि अर्थात खूप सारे असे मोमेंट्स होते जिथे इमोशनल झालो बघून, आठवण येऊन. मला वाटतं की हा सिनेमा खरंच लोकांना ती आठवण आणून देईल परत एकदा. आदित्य सर, प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः कवी मनाचे आहात आणि तुम्ही अनेक अल्बम तुमचे आलेले आहेत. खुद्द अमिताभ बच्चन तुमच्या कॅसेट प्रकाशन सोहळ्याला आले होते आणि बाळासाहेबसुद्धा त्या सोहळ्याला होते. हे गाणं ज्यावेळी लिहिलं गेलं त्यावेळी त्याचा परिणाम तुमच्यावर कितपत झाला? आता कवी मन सगळं प्रचार सभेत चाललेलं आहे, पण खरोखर जेव्हा मी पहिल्यांदा गाणं ऐकलं, मी आणि उद्धवजी आम्ही स्टुडिओला गेलो ऐकायला. मला वाटतं यशराज स्टुडिओजला पण जे गाणं ऐकत होतो, मनोजजी इथे आलेले आहेत, मगाशी ते स्टेजवर येऊन गेले परत. मला वाटतं त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं, कारण एवढं इम्पॅक्टफुल गाणं आणि त्याच्यात सगळंच त्यांचं कॅरेक्टर आणणं, इथे बसलेलं ते त्यांचं सर्वांनी मला वाटतं एकदा टाळे वाजून अभिनंदन केलं पाहिजे. खरंच खूप चांगलं गाणं लिहिलं. हॅलो आदित्य, मी दिनेश मोरे इथे. आदित्य, हा चित्रपट बाळासाहेबांच्या आयुष्यावर आहे आणि बाळासाहेबांनी ज्या पक्षाला उभं केलं त्या पक्षाला पटक देण्याची भाषा महाराष्ट्राच्या धर्तीवर येऊन एका नेत्याने केली आहे. ठाकरे कुटुंबियांकडून अजून यावर प्रतिक्रिया आलेली नाही. तुम्ही काय सांगाल ज्या नेत्याने सांगितलं की हम शिवसेना को पटक देंगे? मला वाटतं पहिला आपण 25 तारखेला फिल्म बघूया आणि मग बाकी सगळे विषय जे छोटे मोठे असतील ते नंतर बघूया. राऊत सर, वैदेही काणेकर, साम टीव्ही. बोला. राऊत सर, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे विचार याला खरंच काही तोड नाहीये, हे आजही प्रत्येक जण मानतोय. पण आज बाळासाहेब ठाकरे असते तर बेस्टच्या संपावर कुठला निर्णय दिला असता? हा सिनेमा खूप बेस्ट झालेला आहे. राऊत साहेब, या गाण्याचं संगीत अत्यंत बेस्ट आहे, प्रत्येक गोष्ट बेस्ट आहे आणि जिथे ठाकरे आहेत ते बेस्टच बेस्ट असतं. त्यांचे व्यंगचित्र जे बाहेर लावलेले आहेत त्याच्यामध्ये निश्चितच मराठी माणसांसाठी त्यांनी जे रेखाटलेले व्यंगचित्र आहेत ते प्रामुख्यानं दिसून येत आहेत. आणि दुसरीकडे ज्या पद्धतीची गिरणी कामगारांची अवस्था झाली होती ती देखील त्यांनी दाखवलेली आहे. बेस्टचा संप हा सध्या मुख्य आहे, त्याच्याबद्दल त्यांनी कुठला निर्णय दिला? म्युझिकच्या ट्रॅकवर बोलत होतो, तुम्ही ट्रॅक सोडून बोलताय. राउत साहब, मयूरेश आज तक से ये यहाँ राउत साहब इकडे ये सवाल आपको और आदित्य को है बेसिकली कि बाल ठाकरे एक बहुत बड़ी पर्सनालिटी थी, महाराष्ट्रियन थे, लेकिन आज भी हम देख रहे हैं कि मराठी सिनेमा को थिएटर मिलने के लिए बहुत परेशानी हो रही है. आपकी पार्टी हो और कोई पार्टी हो, सब मिलके एक आंदोलन करते, तो इसको लेके आप क्या कहोगे? मुझे लगता है 1200 थिएटर तो मिल गए अभी. मैं आदित्य जी, मैं आपको बताना चाहता हूँ, आपका सवाल जो है गलत है. अजित अंधारे जी मेरे साथ बैठे हैं, खड़े हैं. काशीनाथ घाणेकर, मराठी फिल्म, क्या कुछ प्रॉब्लम था थिएटर मिलने में? मुझे नहीं लगता है. आप बताइए. आय थिंक हा जो सब्जेक्ट आहे आपण ते दृश्य सिनेमामध्ये बघू आहे, पण ही म्हणजे मला वाटत नाही आज आम्ही मराठीमध्ये सिनेमे करतो, हिंदीमध्ये करतो, हॉलिवूड करतो, मला वाटतं ही गोष्ट आज हा आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर एक अशी फिल्म असेल ज्याला हा प्रॉब्लेम नसणारच तर ती ही फिल्म आहे. तर मला नाही वाटत त्याच्यावर आपला काही 1200 स्क्रीन मधील मराठी में 2 महीने में इतनी फिल्में आई है जिसमें घाणेकर है, भाई है, अब ठाकरे है. मुझे लगता है कोई थिएटर का प्रॉब्लम नहीं है. आपने पर्दे पे देखा होगा, बाला साहब ने ये प्रश्न हमेशा के लिए मिटा दिया था उस वक्त. 1200 स्क्रीन मधील मराठी आणि हिंदी किती असतील? 1200 स्क्रीन मधील मराठी आणि हिंदी बायफिकेशन कसं असेल? सो मराठी में म्हणजे जो आपला मेन प्लॅनिंगचा प्रिन्सिपल आहे की
जितकी आपली ऑपॉर्च्युनिटी म्हणा, युनिवर्स म्हणा, जितके आपले थिएटर्स आहे, आपला कोणताही थिएटर सुटलेला नाही पाहिजे. म्हणजे ही संख्या आपली 400 टच होणार किंवा क्रॉस होणार. आणि ही नुसती मराठी आहे आणि मग त्याला सोडून हिंदी आणि दुसऱ्या टेरिटरीजमध्ये जे स्क्रीन लागणार आहे ते जसं आज सांगितलं ती संख्या 1200 करीब येतेच. सो मराठी में तो दिस विल बी अ बिगेस्ट रिलीज वी हैव एवर डन. Hi, I'm Preeti Sompura from India TV. My question is for Nawaz. Nawaz, इस कैरेक्टर के लिए जो है आपको कितनी तैयारी करनी पड़ी? क्या आपने बाला साहब की पुरानी स्पीच भी सुनी थी या फिर हमने सुना कि आपने मराठी लैंग्वेज भी इसके लिए आपने सीखी है? जी सब सीखा, जितना भी मैं कर सकता था सब किया. अभी फ़िलहाल तो क्योंकि मेरे ख्याल से म्यूज़िक का है, म्यूज़िक के बारे में हम लोग बात कर सकते हैं आज. बट मैं जो अपने बारे में बताऊंगा, जो मैंने किया था, वाकई मैंने बहुत मेहनत की थी. और कितनी मेहनत की थी वो खैर मैं धीरे धीरे बताऊंगा. आज तो सारी चीज़ें नहीं बता सकता, अभी बहुत टाइम है हमारे पास. सर थैंक यू फॉर योर क्वेश्चन. आई लुक्ड हिंदी ओके. तो मैंने पहले इंटरनेट पे काफ़ी रिसर्च किया. मैंने बहुत सारे बाला साहेब जी के स्पीचेस देखे ये देखने के लिए कि कहीं उन्होंने कुछ मीनाताई के बारे में ज़िक्र किया होगा. बट मोस्टली वो सारे पॉलिटिकल कॉन्वर्सेशंस थे. फिर बहुत ढूंढ ढांड के मुझे एक इंटरव्यू मिला जो बाला साहेब के यंगर सिस्टर का था, मिसेस संजीवनी करंदीकर का. और वहाँ पे उन्होंने बताया था कि मीनाताई जो थी वो प्रबोधनकर ठाकरे जी, यू नो हाउ वाज शी एज अ डॉटर इन लॉ, हाउ वो एक पत्नी के रूप में कैसे थी, वो एक माँ कैसी थी घर में. वहाँ से मुझे, और एक सिस्टर इन लॉ कैसी थी, वहाँ से मुझे बहुत ब्रीफ बट अच्छा क्लू मिला. उसके अलावा लिमिटेड फ़ोटोग्राफ्स थे जहाँ पे मैंने देखा उनका फेशियल एक्सप्रेशन, वो होठ अपना कैसी रखती थी, उनके फेस पे एक भाव एक टिपिकल था, उसको मैंने स्टडी किया, उनका बॉडी लैंग्वेज. एंड आई थिंक इतना एज, मतलब फ्रॉम 28 to 60 years की उम्र तक आप मीना जी को देखेंगे तो वो भी एक चैलेंज था. बट आई थिंक अमृता, वेरी इंपॉर्टेंटली नॉट हैविंग अ रेफरेंस और एक विजुअल अपने दिमाग में बनाना कि ऐसे, और उससे जस्टिस करना वो बहुत ज़रूरी है क्योंकि लोगों ने देखा है. बट टू डू दैट आई थिंक इट्स अ कमेंडेबल जॉब. एंड प्लीज संजय दी, शी डिजर्व्स अ बिग राउंड ऑफ अप्लॉज विदाउट अ रेफरेंस. थैंक यू. राउत सर, वी हैव लास्ट 2 क्वेश्चंस. प्लीज कृपया फिल्म पे आप सवाल आधारित रखें. लास्ट 2 सवाल प्लीज, अपना नाम लेके फिल्म पे. हाय, माय नेम इज वैष्णवी एंड आई एम फ्रॉम टाइम्स. एक्चुअली द वेरी फर्स्ट टाइम मुझे याद है जब सबसे पहली बार हमारे प्रोड्यूसर संजय राउत जी सेट पे आए थे. हम माटुंगा में डेविड ससून में शूटिंग कर रहे थे और मैं 60 इयर्स के मीनाताई के गेटअप में सेट पे आई थी. मुझे किसी ने नहीं पहचाना, नवाज जी ने भी नहीं पहचाना उस दिन. वो भी आके खड़े हो गए, उन्होंने पहचाना ही नहीं, हाय हेलो नहीं बोला. और राउत सर को जब मैं सबसे पहली बार मिली, आई वॉज द 60-year-old मीनाताई इन फ्रंट ऑफ हिम. आई कैन नेवर फॉरगेट दैट. Okay, my question is to Raut sir. I'm Vaishnavi from Times. Sir, आपने कहा था कि हिंदी का जो फिल्म है वो उसके लिए सर्टिफिकेशन मिल चुका है सेंसर बोर्ड से, लेकिन कई ऑब्जेक्शंस भी लिए गए थे. बाबरी मस्जिद जो दिखाया गया है, कुछ डायलॉग्स है उसको लेकर, तो क्या एग्जैक्टली हुआ है? वो सारे सीन्स हैं आपको किसने बताया क्या ऑब्जेक्शन है? सर तो क्या सीन्स है बाबरी मस्जिद वाले? देखिए सब कुछ है जो आप चाहते हैं, जो आप देखना चाहते हैं. मैंने पहले भी कहा था कि ये सेंसर की कैंची वगैरह बाला साहब के लिए बहुत छोटी बात है. बाला साहब दूसरे के ऊपर सेंसर लगाते थे. ये क्या है? सब कुछ है. और सर आप उसी दिन और एक फिल्म भी रिलीज हो रही है, कई बातें हो रही थी कि वो फिल्म रिलीज नहीं होने देंगे. ऐसा किसी ने नहीं कहा है, ना मेरे पार्टी की तरफ से कहा है, ना और किसी ने कहा है. कभी हम ये बात देखिए, ये जैसा मैंने कहा कि जियो और जीने दो, ये बाला साहब का हमेशा मंत्र रहा है, तो ये गलत बात है. ANIला स्टेटमेंट दिल्याप्रमाणे CBFC सोबत तुमच्या मीटिंग चालू होत्या, तर त्याबाबत सविस्तर सांगू शकाल का? कुठून प्रश्न आलाय? सॉरी, CBFC कडे
ANIला स्टेटमेंट दिलं आहे CBFCने की तुमच्या त्यांच्या मीटिंग चालू होतं, तर त्याबाबत सविस्तर सांगू शकाल का? क्लिअर बोला ना काय. सेन्सॉर बोर्ड सोबत निर्मात्यांच्या मीटिंग चालू होत्या असं सेन्सॉर स्टेटमेंट. बोर्ड सोबत कधी मीटिंग्स होत नाहीत. सेन्सॉर बोर्डची प्रोसिजर फार वेगळी आहे. हाँ संजय जी, रिसेंटली आमिर खान ने भी कहा कि फिल्म जो ठाकरे है उसके सामने कोई और फिल्म रिलीज नहीं होनी ऐसा चाहिए. किसी ने कहा नहीं है मेरे पार्टी में. नहीं, आमिर खान ने कहा सामने कि उद्धव जी बैठे हैं, आदित्य जी है. ये हमारी पार्टी की कभी आइडियोलॉजी ना रही है ना वर्किंग स्टाइल रही है. Coming back to the music of the film, Mr. Bhasi, we would like to know from you. So there was a tussle, he said, between music and no music. Where did that come from? We had a discussion on this. Then I said, like, let's have some music, to promote this. Because when you take this movie to overseas, for a common people, so you need to have some sort of entertainment, some sort of music. So that's what we discussed the other day. I think that will be it, and thank you so much. Thank you so much, ladies and gentlemen. Thank you so much. Hello. It's time for the photo op. Can we please have, sir, एक photo opportunity, sir, एक photo opportunity. उद्धव sir, please आइए. Can I please पहले कास्ट और क्रू को आने दीजिए आगे. एक सेकंड सर, कास्ट और क्रू को आने दो. उद्धव जी प्लीज या तुम्ही स्टेज वरती. प्लीज कम ऑन स्टेज. एक मिनिट थांबा त्यांना येऊ द्या. पण सर तुम्ही वरती येऊ नका, त्यांना येऊ द्या पहिल्यांदा स्टेजवर. सर मी फोटो ऑफ बोलला, नॉट फोटो ऑफ. सर प्लीज 2 मिनिटं तुम्ही. हा तर फोटो घ्या ना सर. यहाँ पे